तुम्ही काय करता? असं विचारल्यावर माझा बिझनेस आहे किंवा माझी स्वतःची फर्म आहे, असं सांगताना कॉलर कशी एकदम टाईट होते. पण बऱ्याचदा स्वतःची कंपनी सुरू करताना तिचा प्रकार नेमका कुठला असावा? म्हणजेच ती प्रोप्रायटरशिप असावी की एल-एल-पी? कंपनी फॉर्म करण्याची नेमकी प्रक्रिया काय? त्यासाठी कोणती कागदपत्रं लागतात? वेगवेगळ्या परवानग्या त्या कशा काढायच्या? याविषयी अनेकांना पुरेशी माहिती नसते. या सगळ्याविषयी माहिती घेऊया या एपिसोडमध्ये. हॅलो मित्रांनो, मी सी अर्पिता कुलकर्णी. गेली 15हून अधिक वर्ष मी बिझनेस फायनान्स आणि फायनान्शियल लिटरसीच्या विषयात काम करते आहे. माझ्यासोबत आहेत निरंजन मेढेकर, फाउंडर साऊंड्स ग्रेट एल-एल-पी. थँक यू अर्पिता. प्रोप्रायटरशिप म्हणजे नेमकं काय? आणि बिझनेसच्या बाकी प्रकारांपेक्षा यात नेमका काय फरक असतो? जेव्हा एखाद्या व्यक्ती स्वतःचं पॅन कार्ड वापरून बिझनेस करतो, तेव्हा त्याला प्रोप्रायटरी बिझनेस म्हणतात. म्हणजेच हा एकटा व्यक्ती त्याचा बिझनेस ओन करतो, म्हणजे तो त्याचा मालक आहे. तो एकटा ते ऑपरेट करतो. त्याच्याकडे एम्प्लॉईज असू शकतात, पण भागीदार नसतो. प्रोप्रायटरशिप बिझनेसमध्ये लीगल फॉर्मॅलिटीज अतिशय कमी आहेत. त्याच्याकडे अतिशय जास्त पद्धतीने फ्लेक्सिबिलिटी आहे. डिसिजन मेकिंग त्याच्या हातात आहे. त्याला त्याच्या पर्सनल ॲसेट्स आणि लायबिलिटीज या त्याच्या बिझनेसशी अटॅच आहेत. म्हणजे उद्या जर काही बिझनेसमध्ये ऑब्लिगेशन्स किंवा लोन रिकव्हरीसारख्या गोष्टी झाल्या, तर त्याच्या पर्सनल ॲसेट्स अटॅच होणार आहेत. तर ही सगळ्यात मोठी रिस्क आहे प्रोप्रायटरशिपची. आणि सगळ्यात मोठं म्हणजे प्रोप्रायटरशिपमध्ये एक्सपान्शनला बरेच लिमिटेशन्स येतात. कारण भागीदार नाही कोणी कुठल्याही पद्धतीचा. अच्छा. सो मग पुढचा प्रश्न हा पार्टनर्स संदर्भातलाच आहे, की कंपनीत एकापेक्षा अधिक पार्टनर्स किंवा संचालक असतील, तर पार्टनरशिप फर्म करण्याकडे अनेकांचा कल असतो. तर मग या पार्टनरशिप डीडचे पण काही फायदे आणि काही तोटे असे असतात? नक्कीच असतात. जेव्हा 2 लोकं किंवा 2 पेक्षा अधिक लोकं एकत्र येतात आणि एखादा बिझनेस रन करतात, तेव्हा त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही असते, की ते इक्वल आहेत. त्यांनी त्यांच्या रिस्पॉन्सिबिलिटीज आणि रोल्स आधीच डिफाईन करून घेतलेत. म्हणजे प्रत्येकजण एका विशिष्ट एरियावर काम करणार आहे आणि त्याची रिस्पॉन्सिबिलिटी घेणार आहे. महाराष्ट्रामध्ये पार्टनरशिप डीड रजिस्ट्रेशन कंपल्सरी आहे. पार्टनरशिप डीड म्हणजेच असे डॉक्युमेंट ज्याच्यामध्ये 2 किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्ती ज्या एकत्र येणार आहेत, त्यांनी बिझनेस संदर्भात लिहिलेले सगळे मुद्दे, जे वेगवेगळ्या पद्धतीचे असू शकतात. म्हणजे कॅपिटल किती आणणार आहे, त्याच्यानंतर प्रॉफिट किंवा लॉसचं शेअरिंग काय असणार आहे, एक्झिट करायचं असेल तर काय क्लॉज असू शकतात. असे वेगवेगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये कव्हर करता येतात. याच्यामध्ये आणि एक लिमिटेशन असं आहे, की ह्याच्यामध्ये सुद्धा उद्या कंपनीमध्ये जे काही डेब्ट्स किंवा लायबिलिटीज असतील, त्यासाठी पार्टनरच्या पर्सनल ॲसेट्स अटॅच होतात. म्हणजे पार्टनरची लायबिलिटी अनलिमिटेड आहे. सो अर्पिता, तू जे सांगतेस म्हणजे प्रोप्रायटरीशिप किंवा पार्टनरशिप डीड, सो यात दोन्हीमध्ये एक मेजर ड्रॉबॅक असा दिसतोय, की लायबिलिटी ही फक्त बिझनेस पुरती न राहता ती पर्सनल ॲसेट्सला अटॅच होऊ शकते, जर बिझनेसची लायबिलिटी खूप जास्ती असेल तर. सो म्हणूनच मला असं वाटतं, की लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप म्हणजेच ज्याला एल-एल-पी म्हणतात, तर ही टर्म गेल्या अनेक वर्षात कानावर पडतीये. सो ही एल-एल-पी एंटिटी नेमकी कोणत्या प्रकारची असते आणि कुठल्या प्रकारच्या व्यावसायिकांनी एल-एल-पीचा विचार हा करायला हवा? जेव्हा प्रोप्रायटर किंवा पार्टनरशिप यांच्या लायबिलिटी अनलिमिटेड आहे आणि तो सगळ्यात मोठा डिसएडव्हांटेज आहे या 2 एंटिटीचा. जेव्हा एखादा बिझनेस एक्सपान्शन मोडमध्ये असतो आणि त्याला पार्टनर्सची गरज असते, जे वेगळे रोल घेऊ शकतात, त्याच्या रिस्पॉन्सिबिलिटीज शेअर करू शकतात. तेवढे स्किल सेट त्यांच्यात डेव्हलप झालेत. तेव्हा रिस्क कमी करण्यासाठी आणि एकत्र येऊन बिझनेस करण्यासाठी एल-एल-पी फॉर्म केली जाते. एल-एल-पी म्हणजे अशी पार्टनरशिप ज्याच्यामध्ये लायबिलिटी लिमिटेड आहे. लिमिटेड टू दी एक्सटेंट ऑफ कॅपिटल कॉन्ट्रिब्युशन. म्हणजे 2 पार्टनर समजा एकत्र आले आणि त्यांनी कॅपिटल कॉन्ट्रिब्युशन 25,000 प्रत्येकी असं ठरवलं. भविष्यात जर काही बिझनेस ऑब्लिगेशन झाले, तर दोन्ही पार्टनरना 25,000 म्हणजेच त्यांच्या कॅपिटल कॉन्ट्रिब्युशन
इतकीच त्यांच्यावर लायबिलिटी असणार आहे. हा सगळ्यात मोठा ॲडव्हांटेज आहे ह्याचा. म्हणजेच पार्टनरच्या पर्सनल ॲसेट्स प्रोटेक्टेड राहतात. या व्यतिरिक्त त्याचे ॲडव्हांटेज असे आहेत, की एक्सपान्शनसाठी अतिशय एल-एल-पी, एम-सी-ए म्हणजेच मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्सवर रजिस्टर करावी लागते. त्यामुळे त्याबद्दल एक पद्धतीचा कॉन्फिडन्स असतो. पार्टनर्सना ॲड करणं सोपं होतं आणि तुमचा बिझनेस एक्सपान्शनला एक पद्धतीचं चॅनल मिळतं. तुम्हाला कॅपिटलसुद्धा पार्टनर्स ॲडिशनमुळे मिळवता येतं. सो याचे मल्टिपल ॲडव्हांटेज आहेत आणि त्याच्या लायबिलिटीज क्लॉजमुळे हा प्रेफर्ड असतो. एम-सी-एच्या ज्या काही कॉस्ट आहेत किंवा कॉर्पोरेट कंप्लायन्स कॉस्ट आहेत, त्या कंपनीपेक्षा एल-एल-पीच्या कमी असतात. सो कॉस्ट फ्रेंडली, बजेट फ्रेंडली ऑप्शन आहे. ओके. म्हणजे तू म्हणलीस तसं ॲडव्हांटेज मेजर एल-एल-पीचा हा आहे, की त्याच्या लायबिलिटीज या लिमिटेड आहेत आणि दुसरं म्हणजे पॅन इंडिया त्याला रिकॉग्निशन आहे लॉने मिळालेलं. प्रायव्हेट लिमिटेड हा कंपनीचा प्रकार कानावर पडला नाही असा मनुष्य शोधूनही सापडणार नाही. तर हे प्रायव्हेट लिमिटेड कंपनी म्हणजे नेमकी काय असते आणि या प्रकारची कंपनी कशी ऑपरेट होते? निरंजन, आपण एक फ्लो बघतोय. प्रोप्रायटर एक्सपान्शन होऊन पार्टनरशिपमध्ये येतो. मग त्याच्या लायबिलिटीज लिमिटेड करण्यासाठी तो एल-एल-पी फॉर्म करतो. आता एल-एल-पीमध्ये तुम्ही जे पार्टनर्स ॲड करणार आहात, ह्या सगळ्या तुमच्या नोन व्यक्ती आहेत. एक्सपान्शन होणार आहे, पण त्याला लिमिटेशन आहेत. अशा वेळी नेक्स्ट फॉर्म आहे कंपनी. म्हणजेच जेव्हा तुम्हाला मल्टिपल भागीदार लागतात आणि ते ओव्हर एंटायर इंडिया स्प्रेड असू शकतात. अशी जेव्हा ऑप्शन आहे, तेव्हा कंपनी फॉर्मेशनचा विचार केला पाहिजे. ह्याच्यामध्ये ग्रोथ पोटेन्शियल खूप जास्त आहे आणि कंपनीमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लायबिलिटी लिमिटेड आहे टू दी एक्सटेंट ऑफ कॅपिटल, जे एल-एल-पीमध्ये सुद्धा होतं. कंपनीमध्ये शेअर होल्डर असतात, म्हणजे भागीदार असतात आणि डायरेक्टर्स असतात, म्हणजे जे कंपनी ऑपरेशन वाईज सांभाळतात. म्हणजे कंपनीचे ओनर वेगळे आणि कंपनी सांभाळणाऱ्या व्यक्ती अशा क्लिअर डिस्टिंक्शन मिळवल्यामुळे तुम्ही एक्सपर्ट्सना कंपनी हँडल करायला देऊ शकता. शेअर होल्डर्स कंपनीमध्ये भागीदारी ठेवतात, ओनर असतात त्यांचे. त्यांना त्यांच्या शेअर पुरतं त्यांची भागीदारी असते. डायरेक्टर्स कंपनी चालवतात. कंपनीसुद्धा एम-सी-एच्या अंडर रजिस्टर केली जाते, जी सेंट्रली ऑपरेट होते. त्यांना कॉर्पोरेट टॅक्स रेट्स आहेत, जे स्पेशली त्यांच्यासाठी डिझाइन केलेले असतात. कॉस्ट कंपनीची म्हणजेच कंप्लायन्स कॉस्ट ही खूप हाय असली तरी प्रोटेक्शन आणि बाकी फायद्यांमुळे ती जास्त अट्रॅक्टिव्ह हा ऑप्शन आहे. कंपनीमध्ये इंटरनॅशनल एक्सपान्शन, नॅशनल एक्सपान्शन अशा वेगवेगळ्या गोष्टी एक्सपर्ट्स असल्यामुळे करणं जास्त सोपं जातं. सो जेव्हा तुम्हाला तुमचं एक्सपान्शन प्लॅन माहिती आहे किंवा एक्सपान्शन गोल्स तुमचे सेट आहेत आणि ते कंपनी करू शकते असं जेव्हा होतं, तेव्हा कंपनी फॉर्म करणं कधीही फायदेशीर असतं. अच्छा, म्हणजे जेव्हा पसारा मोठा आहे बिझनेसचा, तेव्हा प्रायव्हेट लिमिटेडचा विचार हा करायला हवा. फक्त प्रायव्हेट लिमिटेड फॉर्म करायची म्हणलं तर काय डॉक्युमेंट्स लागतात नेमकी? प्रायव्हेट लिमिटेड फॉर्म करण्यासाठी मेमोरंडम ऑफ असोसिएशन ज्याच्यामध्ये तुमच्या कंपनीचे ऑब्जेक्ट्स काय आहेत, गोल्स काय आहेत ते लिहिलेले असतात. आर्टिकल्स ऑफ असोसिएशन लागतं ज्याच्यामध्ये तुम्ही कंपनीचे नियम सगळे लिहून काढतात. म्हणजेच रूल्स आणि रेग्युलेशन. त्या व्यतिरिक्त तुम्हाला मिनिमम ₹1,00,000 कॅपिटल इंट्रोड्यूस करायला लागतं. आणि इतर डॉक्युमेंट म्हणजे जे स्टँडर्ड डॉक्युमेंट आहेत, जसं पॅन, आधार असे सगळे डॉक्युमेंट देऊन तुम्हाला कंपनी फॉर्म करता येते. अर्पिता मला एकच सांग फक्त आता आपण एल-एल-पी पण बघितलं आणि प्रायव्हेट लिमिटेड पण बघितलं. सो नंबर ऑफ पार्टनर्स वर दोन्हीमध्ये काही रिस्ट्रिक्शन्स नाहीये? म्हणजे किती पण ओनर्स दोन्हीमध्ये असू शकतात? एल-एल-पी ॲक्टमध्ये मिनिमम 2 पार्टनर्स असं लिहिलंय. त्याच्यामध्ये अप्पर लिमिट मेन्शन नाही केलेली. आणि कंपनीज ॲक्टमध्ये 2 शेअर होल्डर्स आणि प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असेल तर 200 पर्यंत असू शकतो तो आकडा. बापरे! 200 ओनर्स किंवा आपण म्हणू स्टेक होल्डर्स हे असू शकतात प्रायव्हेट लिमिटेडमध्ये. हो, आणि तू म्हणलीस तसं डायरेक्टर्स हे अजून वेगळे. म्हणजे तुम्ही एक्सपर्ट्स परत नेमू शकता डिरेक्टर्स म्हणून. म्हणजे त्यांनाच बोर्ड ऑफ डिरेक्टर्स म्हणतात? हो. ओके. आणि एक शेअर होल्डर आणि डायरेक्टर अशा दोन्ही रिस्पॉन्सिबिलिटीज पण घेऊ शकतो. राइट, राइट.
सो म्हणजे काही कंपन्यांमध्ये जे ओनर्स आहेत तेच डिरेक्टर असतात. म्हणजे मग तेच रोल विभागून घेतात. एक्झिक्युटिव्ह डिरेक्टर, मॅनेजिंग डिरेक्टर. बरोबर आहे ना? हो. ओके. आता ना आपण थोडंसं मागे जाऊया. म्हणजे आपण सुरुवात केली प्रोप्रायटरशिपपासनं. तर त्याच्या जवळ जाणारी पण वेगळी असणारी अजून एक टर्म आहे, की वन पर्सन कंपनी म्हणजेच ओ-पी-सी. तर हे ओ-पी-सी नेमके काय असतं? म्हणजे सोलो एंटरप्रेन्योर असला, तर त्यांनी ओ-पी-सी फॉर्म करायचा विचार हा करायला हवा? प्रोप्रायटरशिप बिझनेसमध्ये सगळ्यात मोठा डिसएडव्हांटेज म्हणजे अनलिमिटेड लायबिलिटी. प्रोप्रायटरला बिझनेस करत असताना लायबिलिटी म्हणजे पर्सनल ॲसेट्स प्रोटेक्शन करण्यासाठी ओ-पी-सीची निर्मिती करण्यात आली. ओ-पी-सी म्हणजे एक शेअर होल्डर 100% शेअर होल्डिंग करतो आणि एम-सी-एवर रजिस्टर करतो. त्याला ओ-पी-सी म्हणतात. ओ-पी-सीमध्ये इंडिव्हिज्युअलच असू शकतो. कॉर्पोरेट एंटिटीज स्टेक घेऊ शकत नाही. तो व्यक्ती इंडियन सिटिझनच असला पाहिजे. नॉन रेसिडेंटसाठी वेगळे नियम आहेत. एक व्यक्ती एकच ओ-पी-सी फॉर्म करू शकते. हे ओ-पी-सी फक्त बिझनेस पर्पजसाठी असली पाहिजे. म्हणजे चॅरिटेबल पर्पज ह्याच्यात चालत नाही. आणि एक म्हणजे ओ-पी-सी स्वतःचं डीमॅट अकाउंट ओपन करू शकत नाही. ओ-पी-सीला कंपल्सरी एक नॉमिनेशन लागतं. म्हणजेच ती व्यक्ती हयात नसताना तो नॉमिनी ती कंपनी किंवा त्या कंपनीचे निर्णय पुढे घेऊ शकतो. याच्यामध्ये कंपनी ई-सॉप म्हणजे एम्प्लॉईजना जो शेअर्स ऑफर केले जातात किंवा व्ही-सीज जे असतात, जे तुम्हाला फंडिंग करून बिझनेसमध्ये तुमच्या एंट्री करू पाहतात, अशा सगळ्यांना दारं बंद आहेत. त्यामुळे ती कोणीही त्या कोणालाही एंटरटेन करता येत नाही. ओ-पी-सीसाठी आणि एक महत्त्वाची कंडिशन अशी आहे, की ओ-पी-सीमधलं कॅपिटल 50 लाखापेक्षा जास्त होता कामा नये आणि त्याचा टर्नओव्हर 2 कोटीपेक्षा कमी असला पाहिजे. ज्या क्षणी या दोन्ही क्लॉजपैकी एखादा जरी क्लॉज तुम्ही सरपास केला किंवा ओव्हरराईड केला, तर ओ-पी-सीला प्रायव्हेट लिमिटेड किंवा पब्लिक लिमिटेडमध्ये कन्व्हर्ट करावं लागतं. ओह! या उत्तरात तू एक महत्त्वाचा मुद्दा म्हणलीस ओ-पी-सीच्या, की जर काही कारणांनी त्या ओनरची जर डेथ झाली, तर नॉमिनीकडे त्या कंपनीचा हस्तांतरण हे होऊ शकतं. तर हीच गोष्ट बाकी कंपन्यांचे जे फॉर्मॅट बघितले आपण, हे प्रोप्रायटरीशिप जर असेल, तर त्यात नेमकं काय होतं त्या व्यक्तीच्या डेथनंतर? याला आम्ही लीगली परपॅच्युअल सक्सेशन असं म्हणतो किंवा बिझनेसचं हस्तांतरण. प्रोप्रायटरी केसमध्ये ते होत नाही. जेव्हा पार्टनरशिप फर्म असते, तेव्हा त्यांच्या पार्टनरशिप डीडमध्ये ह्याच्यामध्ये जे काही क्लॉज मेन्शन केले आहेत, त्याप्रमाणे ते हस्तांतरण होत असतं. एल-एल-पीमध्ये जे उरलेले इतर पार्टनर आहेत, त्यांना ते हस्तांतरण होतं. शिवाय एल-एल-पी डीडमध्ये सुद्धा स्पेशली याच्या रिलेटेड क्लॉजेस आपण मेन्शन करू शकतो. प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये मात्र ती कंपनी परपॅच्युअली इतर सगळ्या शेअर होल्डर्सकडे जाते. सो परपॅच्युअल सक्सेशन प्रायव्हेट लिमिटेडमध्ये सगळ्यात व्यवस्थित होतं. ओ-पी-सीमध्ये ते आधी म्हटल्याप्रमाणे नॉमिनीकडे जातं. अच्छा. सो या एपिसोडमध्ये आपण सगळे टाइप्स बघितले बिझनेस रन करण्याचे. तर तुमची कंपनी किंवा तुमची एंटिटी कोणत्या प्रकारची आहे, म्हणजेच ती पार्टनरशिप फर्म आहे की प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे, यावर त्या व्यवसायाचं भविष्यातलं यश अवलंबून असतं? निरंजन याचं उत्तर ठाम नाही. हो पण आणि नाही पण. कारण कुठल्या पद्धतीची एंटिटी आहे, त्याच्यामध्ये त्याचं एक्सपान्शन कसं होणार आहे, हे अवलंबून आहे. कंपनी एक्सपान्शन होईल, तर ती ग्रो होऊ शकते. सो हे असं जर झालं, तरच कंपनीला यश मिळतं. पण कंपनीमध्ये बाकी फॅक्टर्स पण खूप महत्त्वाचे आहेत. त्याला आम्ही 5 एम्स म्हणतो. 5 एम. म्हणजेच तुमच्याकडे असलेला पैसा, मनी, मॅनपॉवर म्हणजे तुमच्याकडे असलेलं मनुष्यबळ, त्याच्यानंतर तुमच्याकडे असलेलं मटेरियल, याच्यामध्ये प्रॉडक्ट आणि सर्व्हिसेस या दोन्हीचा विचार करतो. प्रॉडक्टमध्ये म्हणजे रॉ मटेरियल, ते तुम्ही कसं कमी पैशात घेऊ शकता का? त्याच्या इकॉनॉमीज तुम्ही मॅनेज करू शकता का? सर्व्हिसेसच्या बाबतीत मटेरियल म्हणजे तुमच्याकडे असलेला स्किल्ड मॅनपॉवर, जो तुम्हाला उपयोग करायचा आहे. शिवाय तुमच्याकडे असलेले सॉफ्टवेअर्स, टेक्नॉलॉजी, रिसर्च डिपार्टमेंट या सगळ्याचा विचार करतो. चौथा एम आहे मशिनरीज. म्हणजे तुम्हाला हे सगळं करण्यासाठी काय-काय इक्विपमेंट्स, फर्निचर्स आणि सेटअप कॉस्ट लागणार आहे ती आणि हे सगळ्याचा शेवटी
मेथड आणि मॅनेजमेंट म्हणजेच हे सगळं एकत्र आणून त्याची मोठ बांधून तुम्ही कशा पद्धतीने मार्केटमध्ये येता आणि कन्सिस्टंटली परफॉर्म करता याच्यावर तुमचं यश अवलंबून असतं. खूप छान एक्सप्लेन केलंस अर्पिता. सो मग कोणत्याही प्रकारची कंपनी किंवा एंटिटी सुरू करण्यासाठी कोणकोणती कागदपत्र किंवा सरकारी परवानग्या या लागतात? कागदपत्र म्हणजे जे पॅन आणि आधार ते तर सगळीकडेच लागणार आहे. त्या व्यतिरिक्त एक ॲड्रेस प्रूफ लागणार आहे. तो आयदर रेंटेड प्रॉपर्टी असू शकते किंवा तुमची ओन्ड प्रॉपर्टी असू शकते. आता एल-एल-पी किंवा पार्टनरशिप फर्म, प्रायव्हेट लिमिटेड कंपन्या याच्यामध्ये एखादा शेअर होल्डर, पार्टनर जे काही ॲप्लिकेबल आहे, तो त्यांची स्वतःची प्रॉपर्टी ॲड्रेस प्रूफ म्हणून देऊ शकतो. त्यानंतर एम-एस-एम-ई रजिस्ट्रेशन. हे सक्तीचं नसलं तरी घेणं कधीही फायदेशीर असू शकतं. हे कोणाकोणाला ॲप्लिकेबल आहे? तर सगळ्या मॅन्युफॅक्चरिंग, सर्व्हिस, होलसेल, रिटेल सगळ्या पद्धतीच्या बिझनेसेसना. याच्यासाठी कंडिशन अशी आहे, की तुमचा टर्नओव्हर 250 कोटीपेक्षा कमी असायला पाहिजे आणि तुम्ही इन्व्हेस्ट केलेले कॅपिटल हे 50 कोटीपेक्षा कमी असायला पाहिजे. याचे फायदे बरेच आहेत. जसं गव्हर्नमेंट इन्सेंटिव्हज, लोन, टॅक्स बेनिफिट, पेटंट फीजमध्ये थोडीशी सबसिडी, त्याच्यानंतर ISO मध्ये सबसिडी, गव्हर्नमेंट टेंडर्समध्ये प्रेफरन्सेस, इलेक्ट्रिसिटी बिल कन्सेशन अशा वेगवेगळ्या गोष्टींमध्ये त्याचे फायदे होतात. त्या व्यतिरिक्त सध्या चर्चा आहे 43BH इन्कम टॅक्स ॲक्टमधल्या या सेक्शनची. MSMEंना प्रोटेक्ट करण्यासाठी गव्हर्नमेंटने काही ठोस पावलं उचललीत. त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं पाऊल म्हणजे सेक्शन 43BH. एखादा बिझनेस MSMEमध्ये रजिस्टर्ड आहे. त्यांनी जर त्याचं प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस एखाद्या LLPला किंवा कंपनीला विकलं. आता या कंपनीने जर 45 दिवसांच्या आत बिझनेसला पेमेंट केलं तर ठीक, नाही तर ते पेमेंट प्लस इंटरेस्ट देणं अपेक्षित आहे. दुसरं, त्यांनी जोपर्यंत पेमेंट करत नाही, तोपर्यंत ते बिझनेस त्या एक्सपेन्सेसचं डिडक्शन घेऊ शकत नाही. आणि MSME रिटर्न्स MCA पोर्टलवर फाईल करायला लागतात वर्षातनं 2दा. सो हा एंटायर MSME रजिस्ट्रेशनचा फायदा बिझनेसेसना घेता येतो. दुसरं रजिस्ट्रेशन जे आहे, जे महाराष्ट्रापुरतं आत्ता आपण बोलणार आहोत, ते म्हणजे शॉप ॲक्ट. शॉप ॲक्ट 0 ते 9 एम्प्लॉयी जर तुमच्याकडे असतील, तर एकदा काढल्यानंतर कायमस्वरूपी ते वापरता येतं. जर एम्प्लॉयींची संख्या 10 किंवा त्यापेक्षा जास्त असेल, तर ते 3 वर्षापर्यंत व्हॅलिड असू शकतं. हे कंपल्सरी आहे. याच्यामध्ये एम्प्लॉईज प्रोटेक्शनचा विचार जास्त पद्धतीने केला आहे. म्हणजे एम्प्लॉईजना मिनिमम वेजेस दिले पाहिजेत, कंपल्सरी हॉलिडेज, लीव्ह पॉलिसीज, ऑपरेशनल अवर्स, ओव्हरटाईम, शिवाय मॅटर्निटी बेनिफिट या सगळ्यांचा विचार शॉप ॲक्टमध्ये केला जातो. आणि शॉप ॲक्ट बेसिकली तुमच्या एस्टॅब्लिशमेंटचा लायसन्स आहे. या 2 डॉक्युमेंट पलीकडे इतर डॉक्युमेंट आहेत, ते तुमच्या व्यवसायाच्या स्पेसिफिक असू शकतात. फॉर एक्झाम्पल फूड लायसन्स किंवा फॅक्टरी लायसन्सेस जर तुमचा बिझनेस त्या कॅटेगरीमध्ये येत असेल, तर ते तुम्हाला घ्यावे लागतील. आणि एक पद्धतीचे रजिस्ट्रेशन करायला लागतात ते म्हणजे एम्प्लॉयमेंट ॲक्टच्या अंडर. PF, ESIC आणि महाराष्ट्र लेबर वेल्फेअर फंड. पण ते सुद्धा तुमच्या एम्प्लॉईजच्या आकड्यांवर अवलंबून असतात आणि ते तुम्ही वेळोवेळी त्याच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे. हे सगळं कागदपत्र अतिशय महत्त्वाची आहेत आणि त्या व्यतिरिक्त वेळोवेळी तुम्हाला तुमच्या टर्नओव्हर बेसिसवर काही कागदपत्र रजिस्ट्रेशन्स करावी लागतात. जसं GST रजिस्ट्रेशन त्याचा एक भाग आहे. सो या सगळ्याचे डॉक्युमेंटेशन करेक्ट योग्य वेळी करा, म्हणजे तुम्हाला बिझनेस ग्रोथकडे लक्ष देता येईल. यातल्या काही गोष्टी माहिती होत्या, तर काही नव्याने तू सांगितल्यास. एस्पेशली MSME अंडर रजिस्ट्रेशन केल्याचे केवढे फायदे आहेत, हे तू अगदी डिटेलमध्ये एक्सप्लेन केलंस. तर समजा एखाद्या व्यवसायाची सुरुवात प्रोप्रायटरीशिपनी झाली असेल, तर पुढे जाऊन त्याची LLP किंवा प्रायव्हेट लिमिटेड करण्याची प्रक्रिया नेमकी कशी असते? मुळात असं काही करता येतं का? जेव्हा एखादी प्रोप्रायटर बिझनेस कन्व्हर्ट करायचा असतो LLP किंवा कंपनी या फॉर्मॅटमध्ये, तेव्हा तो डायरेक्टली कन्व्हर्ट होत नाही. सो
जो कोणी प्रोप्रायटर असतो त्याला त्याचा बिझनेस आयदर क्लोज करावा लागतो आणि LLP स्टार्ट करावी लागते किंवा कंपनी स्टार्ट करावी लागते, किंवा तो त्या बिझनेसच्या प्रोप्रायटरी बिझनेसच्या आत्तापर्यंत जमा झालेल्या ॲसेट्स आणि लायबिलिटीज लिस्ट करतो आणि तो ट्रान्सफर करतो LLPमध्ये किंवा कंपनीमध्ये. सो डायरेक्ट त्याचं कन्व्हर्जन होत नाही, पण क्लोज करून किंवा ट्रान्सफर या 2 पद्धतीने कन्व्हर्जन करता येतं. पण मग मुळात अशी रिक्वायरमेंट का भासते किंवा प्रोप्रायटरशिप आहे, तर ती आपण LLPमध्ये कन्व्हर्ट करायला पाहिजे किंवा कंपनीमध्ये कन्व्हर्ट करायला पाहिजे? प्रोप्रायटरशिपमध्ये बेसिकली सुरुवात याच्याकरताच होते, की ते खूप सोपं आहे सुरुवात करायला. पण ओव्हर द पिरियड जेव्हा बिझनेसला ग्रो करायचं असतं किंवा एखादं लोन हवं असतं किंवा प्रोप्रायटरशिपचे डिसएडव्हांटेजेस जे आहेत, की अनलिमिटेड लायबिलिटी किंवा परपॅच्युअल सक्सेशन नाही. तर हे सगळं मिळवण्यासाठी त्यांना कन्व्हर्ट करायचा ऑप्शन असतो. सो ह्याच्यामध्ये बेसिकली काय होतं, की लायबिलिटी लिमिटेड होते. तुमचे रोल्स आणि रिस्पॉन्सिबिलिटीज तुम्हाला डिवाईड करता येतात. तुम्हाला जे काही वेळ द्यायला लागणार आहे, त्याच्याशी रिलेटेड तुमचं कमिटमेंट आहेत, ते सगळं शेअर होतं. याशिवाय गव्हर्नमेंटचे जे कंप्लायन्सेस असतात, म्हणजे वेळोवेळी जे रिटर्न्स फाईल करायला लागतात, जे डॉक्युमेंटेशन ठेवावं लागतं, त्या रिस्पॉन्सिबिलिटीज पण शेअर करता येतात आणि बिझनेस एका उंचीपर्यंत पोहोचलाय, त्याला आणखीन मोठं होण्यासाठी ह्या गोष्टी करणं महत्त्वाचं होतं आणि त्याची कॉस्टसुद्धा त्या मानाने कमी-कमी होत जाते. कारण तुम्ही आता मोठे झालात. सो ती जी काही कॉस्ट आहे आता LLP किंवा कंपनीची, ती या ग्रो झालेल्या बिझनेसपुढे त्या मानाने कमी असते. सो ही एक पद्धतीचं पाऊल आहे, की लोकं प्रोप्रायटरीने सुरुवात करतात. मग त्यांना लक्षात येतं, की आता जम बसलाय. आपण हे आता एक्सपांड करू शकतो. त्याबद्दलचा त्यांचा एक्सपिरियन्स तयार होतो आणि म्हणून प्रोप्रायटरने सुरुवात करतात आणि मग पुढे जाऊन ते स्वतःला LLP किंवा कंपनीमध्ये कन्व्हर्ट करून घेतात. परफेक्ट. सो या संपूर्ण एपिसोडमध्ये तू वेगवेगळ्या एंटिटीजचे प्रकार हे एकदम डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेस अर्पिता, आणि मला खात्री आहे की यातनं आपल्या लिस्नर्सला खूप चांगले इन्साइट्स मिळतील आणि ते यानुसार डिसिजन घेऊ शकतील. म्हणजे केवळ ब्लाइंडली बाबा प्रोप्रायटरशिपनी सुरू करूया किंवा LLPs फॉर्म करूया किंवा प्रायव्हेट लिमिटेडच करूया, त्याच्यामागचं रिझनिंग काय आहे, ते तसं का केलं पाहिजे, हे तू अगदी परफेक्ट एक्सप्लेन केलंस. काही फायनल टेक अर्पिता? रतन टाटांचं एक वाक्य आहे. ते इथे नमूद करायला मला आवडेल. इफ यू वॉन्ट टू गो फास्ट, गो अलोन. इफ यू वॉन्ट टू गो फार, गो टुगेदर. सो या फिलॉसॉफीने आपण ग्रो करू शकतो. वा. श्रोतेहो, तुम्हालाही या एपिसोडमधनं नवीन माहिती मिळाली असेल तर हा एपिसोड तुमच्या बिझनेस पार्टनरसोबत बिझनेस कम्युनिटीमध्ये नक्की शेअर करा. तसंच आमचा पॉडकास्ट नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका. बिझनेसची बाराखडी हा पॉडकास्ट सगळ्या लीडिंग म्युझिक प्लॅटफॉर्म्सवर तसंच यूट्यूबवरही ऐकण्यासाठी अगदी मोफत उपलब्ध आहे. भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये अशाच एखाद्या इंटरेस्टिंग विषयावर गप्पा मारायला. ऐकत रहा बिझनेसची बाराखडी हा पॉडकास्ट. Disclaimer. Please note that the content provided in this podcast is for knowledge and informational purpose only and should not be considered as a financial advice. The host, guest, producers of this podcast are not liable for any actions taken based on the information presented.